देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगली शहरासह परिसरात 75 सेवा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती संयोजक भाजप नेते पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे। त्याबाबतच्या प्रतिक्रिया आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। त्याची सुरुवात बुधवारी सकाळी संस्थानच्या गणपती मंदिरात अथर्व शीर्ष आवर्तनाने होणार आहे। शेकडो महिला मंदिर सभामंडपात 1575 आवर्तने म्हणणार आहेत। त्या दिवशी सायंकाळी 6:30 वाजता विष्णुदास भावे नाट्य मंदिरात प्रख्यात गायक संगीतकार सलील कुलकर्णी यांचा धरोहर हा भाव भक्ती गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे। त्यानंतर पुढील महिनाभर सांगली, मिरज, कुपवाड शहर आणि परिसरातील गावांमध्ये सेवाभावाने विविध कार्यक्रम होतील। त्यात कार्यकर्ते, नागरिक सारे सहभागी होतील। समाजात अनेक आवर्तनं घडवण्याचा आणि साक्षरता, सहजगता निर्माण करण्याचा प्रयत्न यातून केला जाणार असल्याची माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली आहे। त्यात युवक आणि महिलांसाठी AI प्रशिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सायबर सुरक्षा, हृदयरोग, मेंदूविकार, मेंदूवरील आघात याबाबत जागृती, फिजिओथेरपी शिबिर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांचा लाभ असे कार्यक्रम होतील। सोबत मनपाच्या विविध प्रभागांचे स्वच्छता अभियान, एक पेड़ माँ के नाम, रक्तदान, आरोग्य शिबिर, नागरिक संवाद, दिव्यांग आणि प्रतिभावानांचा गौरव, व्होकल फॉर लोकल प्रदर्शन, पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकाचे वाटप, विकसित भारत चित्रकला स्पर्धा, पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रम आणि महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचा समावेश असणार आहे। नमस्कार। भारतीय जनता पार्टीचे नेते पृथ्वीराज पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजींच्या जन्मदिवसाला 17 सप्टेंबरला 75 वर्ष पूर्ण होत आहेत। पार्टीने आग्रह धरला की 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर मोदीजींचा जन्मदिवस ते महात्मा गांधींचा जन्मदिवस हा पंधरवडा मोठ्या प्रमाणावर सेवा कामं करावी। मग अपंगांना सायकल वाटप असेल, रुग्णालयामध्ये फळं देणं असेल, रक्तदान शिबिर असेल। मला खूप आनंद होतो आणि अभिमान वाटतो की पृथ्वीराज पाटलांनी 75 वर्षाच्या निमित्ताने 75 सेवांचे कार्यक्रम करायचे ठरवले। 15 सगळे चालेल। मी त्यांचं खूप अभिनंदन करतो, कौतुक करतो। शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या लोकांनी ह्या सेवांचा फायदा घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून मोदीजींना खूप मोठं आयुष्य मिळावं, निरोगी आयुष्य मिळावं, म्हणजे जास्तीत जास्त वर्ष ते जगावेत, या देशाची जगाची सेवा त्यांनी करावी, ती करण्यासाठीचं आरोग्य त्यांचं नीट राहावं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे। मी पुन्हा एकदा छुटपुट काही कार्यक्रम न करता 75 सेवा कार्य मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने करण्याबद्दल पृथ्वीराज पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो।